सातारा नगरीचे लोकप्रिय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या येऊ घातलेल्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा महाअंतिम सामना ज्याला आपण ग्रँड फिनाले म्हणून संबोधू शकू तो मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू मार्गस्थ होतोय. पहिलाच चेंडू मित्रांनो काय घडलंय निर्धाव चेंडू भास्करदादा चिकनकर युवा उद्योजक समाजसेवक यांच्याकडून या सामन्यात म्हणजे अंतिम सामन्यात प्रथम क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ जो ठरेल त्या संघाला 2100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. हा डबल बोनस आहे. जोर जरा जास्त लावा. डबल बोनस असेल विजेता संघासाठी. महाअंतिम सामना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो सुमितच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना हा दुसरा चेंडू सुद्धा सुरेख कशा रीतीनं ज्या वेगानं चेंडू खेळपट्टीवरती लँड झाला त्याच वेगानं चेंडू गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. सुरेख असा चेंडू सलग 2 चेंडू निर्धाव. काबिल तारीफ गोलंदाजी पिरवडी संघाची. ज्या गोलंदाजीच्या माध्यमातून हा संघ या शेवटच्या सामन्यापर्यंत मजल मारू शकले ना ती गोलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बहरताना दिसतीये. मैदानात खेळाडूने आणला मित्रांनो युद्धाचा डाव चांगलाच रंगला या ठिकाणी पहिला डाव. सामना पाहण्यासाठी उभा ठाकला अख्खा घाटेवाडी गाव आणि पाहूयात या स्पर्धेवरती कोण कोरणार आपले नाव कोण कोरणार आपले नाव. टीम पिरेवाडी संघ की टीम जाधव चिखली संघ. आता मात्र इथे पहिलाच गडी गारद झालाय. घासायला लागतो तो पहिलाच कडा. अमर जयस्वाल यांचा सत्कार व्यासपीठावरती होतोय तरी त्यांनी व्यासपीठावरती उपस्थित राहावं. अमरजी जायसवाल साहब आपका जो है सत्कार व्यासपीठ पर मंच पर हो रहा है तो आप मंच पर उपस्थित रहिए. आपने जो हमारे ग्रुप को जो फ्लेक्स प्रोवाइड किया जो आपने हेल्प की मदद की आपके हम बेहद बेहद शुक्रिया अदा करेंगे. अमरजी जायसवाल साहब आप मंच पर उपस्थित रहिए. उत्कृष्ट असा खेळ पाहायला मिळतोय. चेंडू फिरकावण्याच्या नादात तो अपयशी ठरलेला आहे खेळाडू पण हा अंतिम सामन्यातला जोश दिसतोय. टाळ्या खणखणात वाजतात आहे. सुमित कडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालली आहे. जाधव वैश चिखली आपलाही जोर दाखवत आहेत. अंतिम सामन्यात ज्या ताकदीने 2 संघ पोहोचलेत तो जोश एकवटून आता खेळ दिसतोय. हाच आहे हीच आहे मजा. हाच आहे खरा उत्साह. छत्रपती चषकाचा उत्साह. यानंतर डावखुरा फलंदाजीसाठी तयार आणि गोलंदाज सुमित तयार. सुमितने आतापर्यंत जी कामगिरी केली आहे त्या कामगिरीच्या जोरावर अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे. निलेश मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. संदीप जाधव मानस जाधव माजी सरपंच यांनी पण याचा इथं स्टेजवरती. हा सामना फक्त 2 षटकांचा आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. आणि पुन्हा एकदा लक्षात देतोय डबल बोनसचं भास्करदादा चिकनकर यांच्यातर्फे जो विजयी संघ ठरणार आहे प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मानकरी ठरणार आहे त्याला 2100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. सुरेख असा चेंडू राहिला सुमितचा अफलातून गोलंदाजी. या स्पर्धेच्या ठिकाणी ग्रँड फिनाले म्हणून ज्याला आपण संबोधले महाअंतिम सामना षटक क्रमांक पहिले मित्रांनो इथे संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती धावफलकावरची धावा आहेत त्या मात्र 2 धावा. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतो. 4 चेंडू निर्धाव नंतरचे 2 चेंडू 2 चेंडावरती एकेरी धाव प्राप्त केली गेली समोरच्या टीमनं. म्हणजे गोलंदाजी. शामराव जाधव बायझा ग्राफिक्सचे फाउंडर समाजसेवक यांनी व्यासपीठावरती उपस्थित राहावे. सोबतच पृथ्वीराज जाधव घाटेवडी गावचे युवा उद्योजक यांनी इथे उपस्थित राहावे. समाधान करण्यासाठी सज्ज झालाय. विकास जाधव यांनी व्यासपीठावरती उपस्थित राहावे. पहिलं षटक अतिशय सुरेखरित्या सादर केलं सुमितच्या माध्यमातून. तोच किता समाधानला देखील गिरवावा लागणार आहे पण इथून कुठेतरी फलंदाजीचा करिश्मा दाखवावा लागणार आहे. टीम जाधव पोलीस पाटील घाटेवडी गावचे आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे. निलेशच्या बॅट मधून आपण एक टोलेजंग षटकार पाहतो. ज्या षटकाराची आवश्यकता होती ना जाधव चिखली संघाला तो षटकार मित्रांनो मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारला गेलाय.
छत्रपती चषक 2025 स्पर्धा ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये तिथं मात्र निलेश आपल्या बॅटचा बोलबाला दाखवतोय. हा चेंडू मात्र अलॉंग विथ कार्पेट आला क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावला डीप कव्हरला. एका धावेची प्राप्ती दुहेरीचा कॉल केला जाईल ती पूर्ण होते कारण हो झाली देखील. सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धावांच्या माध्यमातून धावफलक गेला पुढे जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा आणि शेवटचा प्रगतीपथावर समाधानच्या माध्यमातून छत्रपती चषक 2025 स्पर्धा. या चेंडूवरती देखील आक्रमण केलंय. चेंडूचा झाला लिंबू. चेंडूने सांगितलं धावसंख्येला केला तू आता नको थांबू. आलाय तो डोलेजंग बॅक टू बॅक अप्रतिम असा षटकार. सुरेश कशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निलेशच्या माध्यमातून टीम जाधव चिखली संघासाठी. उत्कृष्ट अशी फलंदाजी डावकुरा फलंदाजाकडून चालली आहे. उत्कृष्ट खेळतोय. गोलंदाजीसाठी समाधान आहे. निलेश मैदानाच्या आतमध्ये रंगांची उधळण करताना आपल्याला दिसतोय. हा मात्र चेंडू समोरच्या दिशेला अतिशय सुरेखरित्या आलो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे आहे. चेंडूची फेकी गेली तोपर्यंत 2 धावांची प्राप्ती म्हणजे काबिल तारीफ गोलंदाजी आपण पाहतोय. त्या गोलंदाजीला साजेशी फलंदाजी देखील जाधव चिखली संघाच्या वतीनं. पहिल्या षटकामध्ये आपण कुठेतरी आपल्याला पाहिलं की हा सामना एकतर्फी होणार आहे. टीम बिरवाडी संघ या सामन्यामध्ये डार्क हॉर्स ठरेल. टीम बिरवाडी संघ या सामन्यामध्ये सामन्याचं पारड आपल्या बाजूने झुकवेल. जाधव चिखली संघाने देखील दाखवून दिले आम्ही देखील कमी नाही आहोत. हा चेंडू देखील हवेमध्ये उडवला. चेंडू पतंग बनलाय. पतंगाचा धागा खेचला जातोय का नाही खेचला जाणार. झेल तिथं ड्रॉप झालाय. काय घडलं मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक मार्गस्थ झालं मात्र 2 धावांची प्राप्ती. दुसऱ्या चेंडूवरती मात्र षटकामध्ये दाखवून दिले जाधव चिखली संघानं आम्ही देखील या ठिकाणी अप्रतिम खेळाचं सादरीकरण करणार. आम्ही देखील कमी नाही आहोत. एक षटक तुमचं एक षटक आमचं कभी खुशी कभी गम. काबिले तारीफ फलंदाजी आपण पाहतो निलेशच्या माध्यमातून. आणि छता चिप्प्यासारखं म्हणजे एकदम छता चिप्प्यासारखं पळताना आपल्याला फलंदाज दिसतात आहेत. तर तुम्ही ब्लॅक हॉर्स बोलला ना त्याच पद्धतीने खेळ फलंदाजांकडून चाललाय. हा देखील फटका होता सुरेख डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडून ओलांडली सीमारेषा. आल्यात त्या धावाचार या 4 षटक चौकारणीच्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचतो 24 या आकड्यावरती. टीम जाधव चिखली संघाचा काबिल तारीफ फलंदाजी पहिल्यापासून दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी सुमितीने पहिल्या षटकामध्ये अप्रतिम रीतीने षटक हाताळलं होतं. तो कित्ता गिरवायचा मानस देखील होता समाधानाचा. समाधानला मात्र दुसऱ्या षटकामध्ये बॅकफुटवर ढकललंय. त्याच्यावरती केले आक्रमण. 22 धावांची लूट केली जाते षटक क्रमांक 2 मध्ये मित्रांनो उत्कंठाशी गेला पोहोचले. शेवटचे 2 षटक बाकी आहेत. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती चषकाचं जे आयोजन केलं होतं हे मानाचं चषक 12 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो संपलाय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी यांच्या वतीनं छत्रपती चषक 2025 स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण दिवसभर रंगताना पाहिली. आणि त्या सामन्याचा या स्पर्धेचा या ठिकाणी महांतिम सामना ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर या ठिकाणी कल्याण येथील क्रीडा पंढरी आहे. या क्रीडा पंढरीमध्ये जवळपास 16 संघ सहभागी झालेले होते. बॅट आणि बॉलच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून यशस्वीता नावाच्या पांडुरंगाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न देखील झालेला होता. पाहूया त्या ठिकाणी 2 संघ मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. कोणता संघ या ठिकाणी यशस्वीता नावाच्या पांडुरंगाला प्रसन्न करेल. कोणता संघ छत्रपती चषक 2025 या स्पर्धेवरती आपण नाव करेल मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. खरं तर या कल्याणच्या खेळाच्या पंढरीत शेवटच्या 2 षटकांचा खेळ उरलाय. 2 षटकानंतर ठरेल अंतिम विजेता प्रथम क्रमांकाचा विजेता. पण दादांनी परत एकदा नवीन पारितोषिकाची घोषणा केली आहे. 25 धावांची आवश्यकता. 24 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूमध्ये 24 धावा. कुठेतरी टीम पिरवडी संघाला आता मात्र विचार करावा लागेल. 12 चेंडूमध्ये 24 धावा महाअंतिम सामना आहे. 12 चेंडू 25 धावा 24 धावा धावफलकावरती लागलेत. 25 ची आवश्यकता मित्रांनो क्षमा असावी. 12 चेंडूमध्ये 24 धावा टोलवल्यात. 25 धावांची आवश्यकता छत्रपती चषक 2025 या स्पर्धेवरती नाव कोरण्यासाठी. कोणते सलामीवीर आहेत जे या ठिकाणी सलामीवीराची भूमिका चोख रीतीने बजावू शकतील. टीम पिरवडी संघाची सलामीची जोडी एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये. भास्कर दादा चिकनगर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. जो कोणी सीमारेषेच्या बाहेर झेल पकडेल त्याला. तर या 2 षटकांमध्ये जर कोणी सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर त्या प्रेक्षकाला त्या आपल्या सेलिब्रिटी स्टार प्रेक्षकाला 500 रुपयाचं पारितोषिक भास्कर दादा चिकनगर यांच्यातर्फे देण्यात येते. आता खरं तर दादा तुम्ही आल्यापासून जो काही पारितोषिकांचा जो काही वर्षाव होतोय खरं तर ही ऊर्जा हा उत्साह तुम्ही आम्हाला देताय. आणि येणाऱ्या काळात छत्रपती चषकाचं नवीन पर्व जेव्हा येईल तेव्हा हीच ऊर्जा घेऊन आम्ही नव्यानं काम करत राहू.
पराभव लागतो सर्वांच्या जिवारी, जिंकण्यासाठी ही धडपड साधी. छत्रपती चषक 2025 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी, कोण पडतंय कोणावर भारी. सत्र क्रमांक 2 ला मित्रांनो झाली सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आला. पहिला चेंडू अतिशय उत्तमरित्या साकारलाय. निर्धाव चेंडूची सांगता. मेडिकल किट कोणाकडे आहे प्लीज, ज्याच्याकडे त्याने या मेडिकल किट. शेवटचे 2 षटकात ठरणारा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ. कल्याणच्या या मैदानात, कल्याणच्या या खेळ पंढरीत ठरणारा आहे छत्रपती चषकाचा विजेता. हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक ते होता. पहिल्या क्षणी वाटलं होतं चेंडू हातामधून निसटलाय, पण एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसवला. त्याचा आपल्यातून प्रयत्न. विकेटचं पतन गडी झालाय गारद. 12 चेंडूमध्ये 25 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेल्या पिरोडी संघाच्या घासाला लागलाय पहिलाच खडा. फलंदाज मात्र झलबाद होऊन माघारी परतलाय. पण पिरवडी संघाचा सचिन तेंडुलकर ऋषी 10 नंबर जर्सीवाला माघारी जातोय. एक विश्वासू खेळाडू पिरवडी संघाचा माघारी जातोय. यानंतर नवा फलंदाजीसाठी आलाय. उत्कृष्ट असा झेल खरं तर क्षेत्ररक्षकाने घेतलाच होता. छत्रपती चषक 2025 या स्पर्धेचं मित्रांनो आयोजन पाहतोय. या स्पर्धेतील महाअंतिम सामना ग्रँड फिनाले. डाव क्रमांक 1 मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपला. 12 चेंडूमध्ये 24 धावा धावफलकावरती लावल्यात. आता मात्र सत्र क्रमांक 2 ला सुरुवात झाली. 12 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान. 10 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. आवश्यकता असणार आहे ती 25 धावांची. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. गोलंदाजी मार्गवरती सूरज अप्रतिम गोलंदाजी साकारली आहे. हा चेंडू देखील थोडासा पडला, सबमरीन राहिला. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्गवरती हिम जाधव चिखली संघाकडून. ये सूरज बिखर नहीं रहा है, निखर रहा है. ये सूरज मैदान में जलवे बिखर रहा है. अपने टीम के लिए फाइनल के समय कूद खड़ा है पहाड़ की तरह. आणि हा सूरज संघासाठी विजय आपल्या झोळीत घेऊन जाण्यासाठी अतोनात प्रयत्न करताना दिसतोय. सूरजचा चेंडू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तयार. आखूड टप्प्याचा चेंडू रॅटर मोहर द विकेट स्वरूपातील चेंडू. हा चेंडू देखील आला. हा चेंडू देखील निर्धाव गेला. काय गोलंदाजी मित्रांनो चालले मैदानाच्या आतमध्ये टीम जाधव चिखली संघाकडून. मित्रांनो ज्ञानोबा जेव्हा इंद्रायणीमध्ये आंघोळीला आलेले होते ना, तेव्हा लोकांनी त्यांना तिथे पाय ठेवून दिले नव्हते. पण तेच ज्ञानोबा जेव्हा आळंदीमध्ये समाधीला आले ना, तर आता आवश्यकता आहे ती त्यांची पाय इंद्रायणीला लागण्याची. म्हणजे मित्रांनो वेळ प्रत्येकाला मिळते, संयम फक्त असावा लागतो. संधी प्रत्येकाला मिळते आणि त्या संधीचं परावर्तन मात्र जाधव चिखली संघाने केलंय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना पहिल्या षटकात धावा आल्या नव्हत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावांची लूट केली आणि तीच या ठिकाणी आता कित्ता गोलंदाजी मार्गवरती गारत होताना जाधव चिखली संघ. सूर्य कसा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. खरं तर अंतिम सामन्यामध्ये आपण दबावाने दडपणाने बिखरत जातो. बऱ्याचदा खेळाडू त्या दडपणात नर्वसनेस मध्ये ना खेळात दिशाहीन गोलंदाजी करतो. पण सूरज तसा नाहीये. सूरजला माहिती आहे हा विजय किती महत्वाचा आहे. फक्त आपल्यासाठी नाही, आपल्या गावाच्या आनंदासाठी महत्वाचा आहे. आणि हा सूरज जरी तिकडचा सूरज मावळत असेल तरी हा सूरज आपला सूर्योदय करतोय, नव्या यशाचा उदय करतोय. पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो इथे संपला आणि काय मित्रांनो षटक हाताळले सूरजाने. काबिले तारीफ गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याच्यासाठी मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. छत्रपती चषक 2025 स्पर्धा, या स्पर्धेचा महाअंतिम सामना ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये. आणि या महाअंतिम सामन्यामध्ये दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी करताना 25 धावा डिपेंड करताना पहिले षटक प्रगतीपथावर मार्गस्थ झालं आणि मात्र 1 धाव तिथे खर्च केली सूरजानं. काबिले तारीफ गोलंदाजी, त्याचं कौतुक करावं तेवढं कमी. निश्चित या ठिकाणी उगवता सितारा आहे जाधव चिखली संघाचा. चिखली संघाचं नाव रोशन करेल याच्यामध्ये तिला मात्र शंका नाही. गोलंदाज नवीन गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळेल वैभव. उमेश पवार आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावे. उमेश पवार. जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी फुकले रणशिंग. संघर्षमय महासंग्रामामध्ये घामाने विजले अंग. हिंमतीने लढण्याचा प्रत्येकाने मनाशी बांधलाय संघ. उत्कंठा पोचला शिगला, कोण चढवल्या सामन्याला नवा रंग. ही अनोखी लढत पाहण्यासाठी या ठिकाणी प्रेक्षकही झालेत संघ. पाहूयात कोणाचं होणार स्वप्न साकार आणि कोणाच्या स्वप्नाचा होणार बेरंग, ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पण या क्षणी मित्रांनो मला वाटतं कुठेतरी या ठिकाणी टीम पिरवडी संघाच्या स्वप्नांना सुरुंग लावण्याचं काम केलंय जाधव चिखली या संघानं. शेवटचे 5 चेंडू आणि विजयाकडे अग्रेसर होताना दिसतोय जाधव चिखली. अंतिम सामन्याच्या विजेता छत्रपती चषकाचा कोण ठरणार? उत्कंठा वाढत चालली आहे. उत्कंठा वाढत चालली की छत्रपती चषकाचा विजेता कोण होणार? खरं तर हा खेळ कल्याणच्या या पंढरीत होतोय.
कल्याणच्या या खेळ पंढरीत होतोय आणि त्याला शोभा वाढवतोय. अंतिम सामन्यातले हे दोन संघ, एकाला एक तोडीस तोड खेळाडू मैदानात आहे. एक शेर आहे तर दुसरा सव्वा शेर आहे. आणि आज शेवटचे 5 चेंडू ठरणार आपल्या प्रथम क्रमांकाचा मानकरी. मी पुन्हा एकदा लक्षात आणून देतो, भास्करदादा चिकनगर युवा उद्योजक समाजसेवक यांच्याकडून विजेते संघास 2100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. जो कोणी विजेता संघ असणार आहे त्याला ते पारितोषिक मिळणार आहे. शेवटच्या 4 चेंडूवरती ठरणार आहे शेवटच्या क्षणाचा. आणि या छत्रपती चषकाचा विजेता, प्रथम पारितोषिकाचा विजेता. 4 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. काय घडलं मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये? टीम पिरेवाडी संघ पूर्णतः बॅकफुटवर ढकलला गेलाय. गोलंदाजी मार्कवरती वैभव जाधववाला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला आणि ज्या रीतीने गोलंदाजी केलेली होती ना सूरजनं, तोच गोलंदाजीचा कित्ता वैभवच्या माध्यमातून देखील गिरवला जातोय. हा मात्र खोलवट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पडला, सबरीन राहिला. पानबुडीसारखा चेंडू खाली राहतोय. बॅट आणि बॉल यांच्या अपेक्षांची पूर्ती करण्याचा संपर्क तिथे घडला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. काबिल तारीफ गोलंदाजी. सत्र क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करताना छत्रपती चषक 2025 हे आयोजन, महाअंतिम सामना ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू महाविजेता ठरणार आहे छत्रपती चषकाचा. आणि हा चेंडू निर्धाव गेलेला आहे. मित्रांनो तयार राहा जल्लोष करायला. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक विजेता संघ आपल्याला दिसतोय, मिळणार आहे. हा जल्लोष फक्त तुमचा नाही, तुमच्यासाठी नाही, तर गावातल्या त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जो मुंबईला आलाय, जो आनंद पाहतोय, जो गावाला युट्यूब वरून पाहतोय, युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय, श्री इव्हेंट्सच्या माध्यमातून पाहतोय. आणि आज शेवट आणि हा 5वा चेंडू, त्या चेंडूवरती उत्कृष्टाचा झेल घेतलेला आहे. ही आहे ऊर्जा, ही आहे ताकद. आणि हा शेवटचा चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक होता. एका क्षणी वाटलं होतं चेंडू सीमारेषच्या पलीकडे जातोय, पण त्याने सूर मारलाय. अप्रतिम असा झेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये टिपताना पाहायला मिळाले जाधव चिखली संघाच्या वतीनं. काय मित्रांनो त्यांचा खेळ बहरलाय मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेमध्ये कोणाला वाटलं देखील नव्हतं जिथे डीडीएसएम राजापुरी सारखे संघ, परमाळे सारखा तुल्यबळ संघ, शिवशंभू वॉरियर्स ठोसेकर सारखा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला होता. त्या सर्व संघांना मात देत जाधव चिखली संघ या सामन्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत वर चढवताना पाहायला मिळाले. धाव गेला. महाअंतिम सामन्यामध्ये स्टंपा तिथं ठेवावेत मित्रांनो. आणि महाअंतिम सामन्याचा विजेता संघ ठरलेला आहे जाधव बॉईज चिखले. छत्रपती चषकाचा महाविजेता संघ जाधव बॉईज चिखले. छत्रपती चषक 2025 ही स्पर्धा आणि या स्पर्धेवरती नाव कोरले ते जाधव बॉईज चिखली या संघानं. गातील शाहीर तुमच्या कर्तृत्वाचे पोवाडे, गातील शाहीर तुमच्या कर्तृत्वाचे पोवाडे, निनादतील 10 दिशांना कीर्तीचे चौघडे, निनादतील 10 दिशांना कीर्तीचे चौघडे. गौरवाचा सार्थ अभिमान साऱ्या चिखली गावाला, गौरवाचा सार्थ अभिमान साऱ्या चिखली गावाला. गाठली गवसली मित्रांनो आज तुम्ही आभाळाला, गाठली गवसली मित्रांनो तुम्ही आज आभाळाला. कौतुक करावं तेवढे कमी जाधव बॉईज चिखली संघाचं. जाधव बॉईज चिखली संघ छत्रपती चषक 2025 या स्पर्धेचा मानकरी ठरलाय. खूप खूप अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो हे छत्रपती चषक आहे, आपल्या राजाचं चषक आहे, आपल्या राजाच्या आशीर्वादाने निर्माण झालेलं चषक आहे, आपण प्रेरणेतून उभं केलेलं चषक आहे. तर माझी विनंती सर्वांना आहे एकदा